वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की ऊर्जा ही शौर्यला म्हणते, शौर्य तू माझ्यासाठी हा गाऊन आणला आहेस रात्री घालायला ना, मग मी हा गाऊन रात्रीच घालीन. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा तू ह्या गाऊनमध्ये एकदम छान दिसशील, एकदम सुंदर, घाल ना आत्ता. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही नको, रात्रीसाठी आणला आहेस ना, मग रात्रीच घालीन, आत्ता नको. त्यावेळी मग शौर्यसुद्धा तिला ठीक आहे असं म्हणतो. त्याच्यानंतर मग दोघंजणं आता तिथे बसलेले असतात. तर त्यावेळी गौरव हा विचार करत असतो, मी काय करू आता, हे सगळं मला काहीही करून ऊर्जा तीर्थाच्या घरी कळवलं पाहिजे, पण ते कसं कळवू, कोणाला कळवू, जर त्या लोकांनी मला चुकीचं समजलं तर मी काय करू, कोणाला सांगू, काय सांगू, कसं सांगू, ह्या सर्व विचारांमध्ये आता तो बिचारा मग्न असतो. त्याला कळतच नसतं की काय करू, कोणाशी बोलू आणि कसं सांगू, कोणाला सांगू. मग ह्या सर्व विचारांमध्ये मग्न असल्यामुळे आता इकडे तो ताबडतोब ऊर्जाला कॉल करायचं ठरवतो आणि ऊर्जाला कॉल करतो सुद्धा. मग ऊर्जाला फोन केल्याबरोबर शौर्य म्हणतो, हा फोन ना नक्कीच आईचा किंवा आजीचा असणार. यांच्यापासून यांची मुलं लांब आली ना की यांना अजिबातच करमतच नाही, नुसते फोनवर फोन करत राहतात. त्यावेळी ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, हा फोन आजीचा किंवा आईचा नाही आहे, हा फोन अननोन नंबरवरून आहे. त्यावर शौर्य म्हणतो, मग कट कर आणि आवरायला जा. ऊर्जा म्हणते, अरे पण कट कसा करायचा शौर्य, मे बी काहीतरी महत्त्वाचं काम असू शकतं ना कोणाचं तरी, मी उचलून बघते. त्यावर शौर्य म्हणतो, कट कर ग ऊर्जा, आता आपण ठरवलं आहे की नाही, हा फक्त आपला टाईम आहे आणि आपल्या टाईमाच्यामध्ये आपण कोणालाच घ्यायचं नाही आहे म्हणून. मग मग काय गरज आहे आपण हा फोन उचलण्याची, काही गरज नाही आहे हा ऊर्जा फोन उचलण्याची, आपण मस्त आपलं आपलं एन्जॉय करूया, जा जा. त्यावेळी ऊर्जा म्हणते, बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं, नाही उचलत मी हा फोन आता. मग तर झालं. मग शौर्य म्हणतो, आता कसं, गुड, शाबास. आणि त्याच्यानंतर मग ऊर्जा फ्रेश व्हायला जाते. तीर्थाईकडे तिला सोडावं, तिची सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करत असते. पण तीर्थाला ते गुंड सोडतच नसतात, कारण अर्थात ते विक्रांत शिर्केचे गुंड असतात ना. मग आता इकडे ते तीर्थाला सोडत नसतातच, तर विक्रांतचा इतक्यात त्यांना फोन येतो. विक्रांत म्हणतो, काय रे, कुठे आहात अजून तुम्ही लोक, पोहोचलात कसे नाही अजून इथे. त्याबरोबर विक्रांत याला ती लोक सांगू लागतात की अहो साहेब, पोहोचतोच आहोत आम्ही रस्त्यातच. तर इकडे ऊर्जाचा फोन पुन्हा वाजतो. ऊर्जा म्हणते, शौर्य मी एक काम करते, हा फोन एकदा घेऊन बघते. अरे सेकंड टाईम आलाय फोन, मे बी काहीतरी महत्त्वाचं असेल कोणाचं तरी. शौर्य म्हणतो, ठीक आहे, तू फोन बघ, तोवर मी बाकीची अरेंजमेंट बघतो. आणि शौर्य तिकडनं निघून जातो. त्यावेळी आता ऊर्जा ताबडतोब फोन उचलते. समोरून गौरव बोलत असतो, हॅलो हॅलो, तू ऊर्जाताई बोलतेस ना, ऊर्जा वहिनी. त्यावर ऊर्जा म्हणते, हो हो मी ऊर्जाच बोलते, पण आपण कोण बोलताय आणि कुठून बोलताय. त्यावेळी मग गौरव म्हणतो, ऊर्जाताई मी गौरव बोलतोय, मी मी तीर्थाचा मित्र आहे, मी तीर्थाला सोडायला 2-3 वेळा तुमच्या घरीसुद्धा आलो आहे. त्यावेळी ऊर्जाला आठवतं की हा तर गौरव आहे आणि हो खरोखर हा तीर्थाला सोडायला आमच्या घरी आला होता. मग ऊर्जा म्हणते, ओ हां ओळखलं, सगळं ठीक आहे ना, तीर्था ठीक आहे ना आमची. त्यावेळी गौरव म्हणतो, नाही ताई, काहीच ठीक नाही आहे इकडे. त्यावर ऊर्जा म्हणते, म्हणजे काय झालं आहे. त्याबरोबर गौरव म्हणत असतो, ऊर्जाताई, तीर्थाला कोणीतरी किडनॅप केलं आहे. हे ऐकून ऊर्जा म्हणते, काय. त्याबरोबर तो म्हणतो, हो. ऊर्जा म्हणते, गौरव हे बघ प्लीज शांत हो, प्लीज शांत हो, रिलॅक्स, आणि शांतपणे मला काय काय घडलं ते सगळं सांग. त्यावेळी मग गौरव ऊर्जाला म्हणू लागतो, ऊर्जाताई, तीर्थाला चेंबूरवरून ती गव्हर्मेंट मिलच्या मागे जी जागा आहे ना तिथून किडनॅप केलं आहे. ऊर्जा म्हणते, अरे ती जागा, ती तर खूप सुमसाम जागा आहे. मग त्याबरोबर मग गौरव सांगू लागतो, तेच तर ना ताई, तीर्थाला तिथूनच तर किडनॅप केलं आहे. अगं ॲक्च्युली रोज कॉलेज सुटलं की मी तीर्थाला पिकअप करायला जातो, पण आज कशी काय ती माझी बाईक बंद पडली, मला थोडा वेळ झाला आणि हे सगळं घडलं ताई, ती लोकं बरोबर नव्हती ताई, काहीतरी करा. त्यावर ऊर्जा म्हणते, ठीक आहे, आम्ही पोहोचतोय तिकडे, आम्ही करतो काहीतरी, तू काळजी करू नको. गौरव, तुझ्याकडे काही डिटेल्स आहेत का. गौरव म्हणतो, हो, मी गाडीचा नंबर नोट करून ठेवला आहे, गाडीचा रंग माहिती आहे, मी त्या डिटेल्स तुला पाठवतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जो विक्रांत असतो तो आता स्वतः म्हणत असतो की आता
कोणीही माझं काहीही बिघडवू शकणार नाही, कोणी माझं काही वाकडं करू शकणार नाही. आता मी त्या तीर्थाबरोबर लग्न करणार आणि तो हर्षवर्धन जहागीरदार किंवा ती ऊर्जा शिंदे माझं काहीही बिघडवू शकणार नाही. काही नाही म्हणजे काहीच नाही. मला अडवलं होतं ना त्या ऊर्जा शिंदेनी. आता बघतो ना काय करते ते स्वतःच्या नंदेला वाचवण्यासाठी. काहीच करू शकणार नाही आहे ती माझं, मला माहिती आहे, कारण मी तिला काही करूच देणार नाही आहे. बघतो आता तो हर्षवर्धन जहागीरदार तरी काय करतो ते. आता त्याचे ती सुपर वुमन सून आणि तो जहागीरदार दोघंही काहीही करू शकणार नाही आहेत आणि मी करणार तीर्थाशी लग्न. तीर्थाशी लग्न असं आता तो अगदी विकृत पद्धतीने बोलत असतो. आता हे तो बोलत असताना इकडे तो म्हणत असतो की मला लवकरात लवकर तीर्थाशी लग्न आटपलं पाहिजे. तर इकडे ऊर्जा गौरवला म्हणत असते, गौरव डोंट वरी, काळजी करू नको, आम्ही पोहोचतोय, आम्ही लवकरात लवकर तिकडे पोहोचतोय, तू रिलॅक्स राहा, आम्ही येतोय. त्यावेळी गौरव होकार देतो. त्याच्यानंतर मग आता ऊर्जा ही तिकडे जायला निघालेली असते. आता ती विचार करते काय करू, शौर्यशी कसं बोलू. नाही शौर्याला तर सांगितल्या पाहिजे, सर्व गोष्टी लवकरच सांगितल्या पाहिजे. इतक्यात तिकडे शौर्य स्वतः येतो. शौर्य आता बघतो की ऊर्जा खूप टेन्शनमध्ये आहे. मग शौर्य ऊर्जाला विचारतो, ऊर्जा काय गं, काय झालं, तू इतकी टेन्शनमध्ये का आहेस. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य आपल्याला निघायला हवं आत्ताच्या आत्ता ताबडतोब. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं काय बोलतेस तू, हे इथे आपण फिरायला आलो आणि तू म्हणतेस आपल्याला निघायला हवं, ते पण आत्ताच्या आत्ता ताबडतोब, काय झालंय काय. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य तीर्थाला कोणीतरी किडनॅप केलंय. त्यावर हे ऐकून शौर्य म्हणतो, काय तीर्थाला. त्यावर ऊर्जा म्हणते, हो शौर्य, तीर्थाला कोणीतरी किडनॅप केलंय. त्यावर हे ऐकून शौर्यला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. ऊर्जा म्हणते, शौर्य शौर्य शौर्य, हे बघ ही वेळ अशी खचायची नाही आहे, आपल्याला निघायला हवं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता ते जे गुंड असतात ते तीर्थाला घेऊन चाललेले असतात. तर इतक्यात गाडी बंद पडते. त्याबरोबर मग आता त्यांचा जो बॉस असतो तो म्हणतो, पक्या काय रे, गाडी कशी काय बंद पडली. त्यावर त्याचा जो दुसरा माणूस असतो तो म्हणतो, बॉस मला पण काही माहीत नाही आहे, मी तर गाडी चेक केली होती. त्याबरोबर लगेचच पुढे तो म्हणतो, अरे पण आता जाऊन बघ ना खाली, गाडीतून उतर लवकर चल, आणि हो लवकरात लवकर जे काही असेल ना ते बघून घ्या, तिकडे साहेब वाट बघतायत, चला. त्याबरोबर इकडे शौर्य हा इतका प्रेशराईज झालेला असतो की तो चिडतो. तो म्हणत असतो, अरे यार हा सीट बेल्ट का लागत नाही आहे आता. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य शौर्य रिलॅक्स रिलॅक्स, थोडं शांत हो ना. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा कसं शांत हो मी, मला राग येतोय की मी तिकडे का नाही आहे, तीर्थाला हात लावण्याची हिंमत केलीच कुणी आणि केलीच का. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य हे बघ प्लीज प्लीज शांत हो, अशी चिडचिड करून ना आपल्याला आत्ता सध्या काहीही मिळणार नाही आहे. मी काय म्हणते, मी चालवू का गाडी, मी करू ड्राईव्ह, तू बस इथे. त्यावर शौर्य म्हणतो, नाही नको ऊर्जा, मी करतो, मी ठीक आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे प्रश्न ठीक असण्याचा किंवा नसण्याचा नाही आहे, प्रश्न आपण तिकडे लवकर पोहोचण्याचा आहे आणि मी चालवली तर आपण लवकर पोहोचू ना, म्हणून म्हणते चालवू का मी. त्यावर शौर्य म्हणतो, नाही ठीक आहे, मी खरंच ड्राईव्ह करेन, मी करतो. आणि मग आता शौर्य आणि ऊर्जा तिकडनं निघू लागतात. शौर्य म्हणत असतो, मला ना खूप काळजी वाटते तीर्थाची, तीर्थाला काही नाही होऊ शकत, काही नाहीच झालं पाहिजे तिला. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे गाडी चालू होत नसल्यामुळे स्वतः तो दादा खाली उतरतो आणि म्हणत असतो, काय रे अजून गाडी चालू होत नाही आहे का, काय झालं आहे काय त्या गाडीला. त्याबरोबर मग आता तो म्हणत असतो, मला पण काही कळत नाही आहे दादा. त्याबरोबर तो म्हणतो, अरे मग गाडी उघडल्याशिवाय कसं कळणार आहे तुला, उघडून बघ ना गाडी, मग उघडल्यावरच कळणार ना. त्यावर तो म्हणतो, दादा अहो गाडी तर उघडलेलीच आहे ना मी, पण मला त्याच्यात काही कळतच नाही आहे, काय करू काय नाही काहीच नाही समजत आहे. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणू लागतो की अरे असं कसं, जरा कंडेन्सर वगैरे चेक करा. त्यावर तो म्हणतो, दादा कंडेन्सर नाही आहे गाडीला. त्याबरोबर मग तो म्हणतो की मग दुसरं काय असेल ते तपासा ना. त्यावर तो म्हणतो, दादा हो दिसायला सगळं वरून व्यवस्थित दिसते. इतक्यात त्या लोकांना आता इकडे लगेचच विक्रांतचा फोन आलेला असतो. आता विक्रांतचा फोन हा तो भाई उचलतो आणि म्हणतो, हा विक्रांत साहेब बोला. हो हो हो, नाही काम झालेलं आहे, आम्ही पोरीला घेऊन पोहोचतोय थोड्या वेळात. हो हो, अहो नाही विक्रांत साहेब रस्त्यातच होत. हो नाही काम एकदम चोख आणि व्यवस्थित झाले. नाही तिचा हिरो आला होता तिकडे, पण त्याला आपण बरोबर
पाठी ढकलला आणि निघून आलो पोरीला घेऊन. त्याबरोबर मग आता विक्रांत म्हणतो, काय कोणीतरी तुम्हाला बघितलं होतं? अरे यार शिट, आता जर त्याने पोलिसांना सांगितलं तर? त्याबरोबर लगेचच ती लोक म्हणतात की अहो विक्रांत साहेब, तुम्ही कशाला काळजी करता, नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित, आम्ही आहोत ना, आपण करूया सगळं नीट. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा शौर्यला म्हणते, शौर्य मला असं वाटतं की आपण हे सगळं काही घरी सांगायला हवं. त्यावर शौर्य म्हणतो नको ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणते इन्स्पेक्टर माने. त्यावर शौर्य म्हणतो नको नको ऊर्जा, हे बघ हे सगळं जर त्या विक्रांत शिर्केने केलं असेल ना तर हा एवढा मोठा प्लॅन तो एकटा नक्कीच नाही करू शकत. याच्यामध्ये त्याचा बाप तो दिग्विजय शिर्केसुद्धा नक्की सामील असणार. मग जर दोघांचा हा मिळून केलेला प्लॅन असेल ना तर यामध्ये त्या लोकांनी कुणा कुणाला विकत घेतलंय, काय केलंय हे आपल्याला काहीही माहिती नाही आहे. म्हणून म्हणतोय मी, कोणालाही काहीही कळवू नकोस, सगळं काही कॉम्प्लिकेटेड व्हायला नको आहे. मला कुठल्याही परिस्थितीत तीर्था सुखरूप घरी गेलेली हवी. बस मी तिकडे का नाही आहे शहरात ना, माझी यामुळे चिडचिड होती. ऊर्जा म्हणते शौर्य हे बघ, तुझं बाकीचं म्हणणं सगळं ठीक आहे, पण किमान कमीत कमी आपण घरी तरी कळवायला हवं. शौर्य अरे इन केस जर नंतर आपल्याला काही मदत लागली कोणाची तर आपण काय करणार आहोत? नंतर अचानक आपण घरी काहीही कळवू शकणार नाही आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शौर्य, अरे आपण तिकडे शहरात सुद्धा नाही आहोत. जर आपण तिकडे शहरात असतो ना तर मी तुझ्याकडे असा हट्ट धरलाच नसता की आपण घरी कळवूया, पण तिकडे आपण सुद्धा नाही आहोत. त्यामुळे आपण रिस्क नको घ्यायला. मला वाटतं की आपण किमान घरी कळवायला हवं. तुझ्या बाबांना आणि आदित्यदादांना आपण सांगून ठेवूया प्लीज. त्याबरोबर मग शौर्यसुद्धा विचार करतो. ऊर्जा म्हणते शौर्य अरे आपण शहरात नाही आहोत, अजून आपल्याला शहरात पोहोचायला किती वेळ लागणार आहे हेही माहीत नाही आहे आपल्याला, म्हणून म्हणते मी. त्यावर शौर्य म्हणतो ठीक आहे ऊर्जा, नाही मी बोलून गेलो पटकन की कोणाला काही कळवायला नको म्हणून, पण असं करून नाही चालणार. आपण त्या लोकांना कळवून ठेवायलाच पाहिजे, कळवून ठेवूया आपण त्यांना. मग ऊर्जा म्हणते ठीक आहे शौर्य, मी ताबडतोब फोन करते. त्यावर शौर्य म्हणतो माझ्या फोनवरून आदित्यदादाला कॉल कर ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणते ठीक आहे, आदित्यदादाला कॉल करते. आणि मग ऊर्जा आता आदित्यदादाला फोन करायला घेते. आता इकडे शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो ऊर्जा तीर्थाला काही व्हायला नको. ऊर्जा म्हणते नाही होणार शौर्य, काही नाही होणार, आहोत ना आपण नक्की तिला वाचवू या सगळ्या प्रसंगातून, खरंच ट्रस्ट मी. त्यानंतर मग दुसऱ्या बाजूला इकडे आता तो गुंड म्हणत असतो की अहो दादा आता मी तरी काय करू, मी तर गाडी व्यवस्थित चेकसुद्धा केली होती, आता गाडी अचानक मध्ये कशी बंद पडली मला काहीच कळत नाही आहे. त्याबरोबर तो दादा आणखीन भडकतो आणि म्हणतो अरे आता तो विक्रांत सतत मला फोन करतोय, मग आता मी काय करू ते तूच सांग. त्याबरोबर आता त्या दोघांमध्ये मचमच सुरू असते. त्यावेळी मग आता त्या ठिकाणी तो जो ऊर्जा आणि शौर्य नेहमी चहा पित असतात तो चहावाला दादा चाललेला असतो. आता तो चहावाला बघतो की गाडीमध्ये एक मुलगी आहे जिचं तोंड वगैरे बांधून ठेवलेलं आहे, म्हणजे नक्कीच ही काहीतरी भानगड आहे हे त्याच्या लक्षात येतं. तर तो विचार करतो की नेमकी काय भानगड आहे, कोण असेल ही पोरगी आणि हिला ह्या लोकांनी अशी बांधून बिधून का नेली असेल. मग तो विचार करतो की नाही असं कसं काय चाललं हे समजं ते बघायला हवं. मग आता तो बघायचं ठरवतो. तो ताबडतोब मागे वळून पाहतो, पण मागे आता ते दोघं गुंडे भांडतच असतात. मग तो चहावाला दादा लगेचच तिकडे थोडासा मागे येतो. आता तो तिकडे मागे येतो आणि बघतो की गाडीमध्ये एका मुलीला तोंड बांधून बसवलेलं आहे. मग आता तो पटकन पुढे येतो आणि विचारतो ओ भाऊ काय हो, काय झालं, काय गाडी बिडी बंद पडली आहे का? त्याबरोबर आता जो मेन भाई असतो तो म्हणतो हो ना बंद पडली, म्हणजे ती आमची हिरोईन आहे ना, त्यामुळे तिचं काम कसं तिच्या मूडप्रमाणे चालतं, तिचा मूड नाही आहे म्हणून ती चालतही नाही आहे असं आहे बहुधा, आम्ही बघतो. त्याबरोबर मग तो म्हणतो अहो भाऊ जर गाडी चालत नाही आहे तर मग तुम्ही एक काम करा ना, चला माझ्याबरोबर, मला ना इथला जवळचा गावातला मॅकॅनिक माहिती आहे, मी एक काम करतो तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो, या बसा माझ्या बाईकवर चला. त्याबरोबर आता तो म्हणतो ए गप्रे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता शौर्याचा फोन आदित्यला आलेला असतो आणि आता आदित्यला तो सांगत असतो की दादा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यावर आदित्य म्हणतो शौर्य काय रे काय झालंय, बोल ना शौर्य, तू गप्प का बसलास? शौर्य
काहीतरी बोल. आता हर्षवर्धन सुद्धा तिकडे लगेच येतो आणि हर्षवर्धन सुद्धा तिथे उभा राहतो. तर इकडे समोरून शौर्य आदित्यला सांगतो, आदित्य दादा, आपल्या तीर्थाला कोणीतरी किडनॅप केलं. त्यावर आदित्य दादा म्हणतो, काय, तीर्थाला किडनॅप? त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, हो दादा, तीर्थाला किडनॅप केलंय. त्यावर मग मात्र आता हे ऐकून शौर्यला आदित्यला सुद्धा खूप मोठा धक्काच बसतो. आता लगेचच हर्षवर्धन हे वाक्य ऐकतो आणि आदित्यच्या हातातला फोन स्वतः काढून घेतो आणि शौर्य बरोबर बोलू लागतो. तो शौर्यला म्हणतो, शौर्य, तू काय बोलतोयस? हे सगळं कुणी केलं? कुठे केलं? कधी केलं? काय चाललंय हे सगळं? त्याबरोबर शौर्य इकडनं म्हणत असतो, डॅड, तुम्ही या सगळ्यात नका पडू, आम्ही बघतो काय करायचं ते. तर त्या दुसऱ्या बाजूला आता इकडे तो जो बॉस असतो तो म्हणत असतो की अरे, म्हटलं ना आम्ही की ती आमची हिरोईन आहे म्हणून तिचं काम तिच्या मूडप्रमाणे असतं. मग ते मूड आला की होईल चालू, तू जा. त्याबरोबर तो म्हणतो की ठीक आहे, ठीक आहे. आणि मग आता तो तिकडनं जातो. त्याबरोबर मग आता त्या दुसरा जो त्याचा माणूस असतो तो म्हणत असतो, काय झालं साहेब, तुम्ही त्याची मदत का नाही घेतली? अहो, आपली गाडी बंद पडली आहे, तो मेकॅनिक आणायला मदत करत होता, तर घ्यायला पाहिजे होती ना मदत. त्याबरोबर मग आता त्याने असं म्हटल्यावर पक्या त्याच्याकडे बघू लागतो. तर तो म्हणतो, साहेब, अहो तसंही विक्रांत साहेबसुद्धा घाईच करतायत ना, पोरगी घेऊन या, पोरगी घेऊन या, म्हणून म्हणत होतो मी. त्याबरोबर तो म्हणू लागतो की अरे बाबा, तुला काय अकलीचा भाग बीग आहे का रे? अरे, ही सुपारी दिली आपल्याला त्या विक्रांत शिर्केने. ही पोरगी आहे त्या जहागीरदार वकिलाची. आणि ह्यात जर आपण तिसऱ्या व्यक्तीची कुठल्या मदत घेतली, त्यांना जर कळलं की गाडीमध्ये तोंड बांधून बसवलेली पोरगी आहे, तर ते लोक काय करतील ह्याचा विचार तरी करत जा ना थोडा. हां, नेहमी नेहमी स्वतःची अक्कल कशाला वापरायची? कधीतरी सांगेल ना माणूस तसं काम करायचं. त्याबरोबर मग आता पुन्हा इकडे तो म्हणत असतो की लवकर लवकर बघा गाडीला काय झालंय ते, लवकर आपल्याला तिकडे पोहोचायला हवं, कळलं ना? नाहीतर तो विक्रांत पुन्हा फोन करेल आणि माझ्या डोक्याचं पार ऑमलेट करून टाकेल, कळलं का तुला? लवकर बघ गाडीचं काय ते. त्याबरोबर आता हे सगळं काही त्या चहावाल्या दादाने ऐकलेलं असतं. तो म्हणतो, हर्षवर्धन जहागीरदारांची मुलगी आणि विक्रांतनं उचलायला सांगितल्या, म्हणजे ही तर शौर्यदादांची बहीण आहे. बाप रे, नाही नाही नाही, हे सगळं शौर्यदादा आणि ऊर्जाताईला लवकरात लवकर कळवायला पाहिजे. हां, कळवायलाच पाहिजे हे सगळं. मग आता तो ठरवतो की आपल्याला लवकर शौर्य आणि ऊर्जाला कॉल केला पाहिजे. मग तो लगेच फोन करणार असतो, इतक्यात त्या दादाचं लक्ष पुन्हा त्याच्यावरती पडतं. तो म्हणतो, आता जातो की नाही तू, की तुझी गाडी फोडू? त्यावर लगेचच तो म्हणतो, नाही नाही दादा, जातोच आहे. आणि लगेचच आता तो तिकडनं एका बाजूला येतो, लपतो आणि ठरवतो हे काय करतायत ते बघायचं. त्याबरोबर आता तो दादा म्हणतो, ह्याला डाऊट तर आला नसेल ना? त्याबरोबर लगेच त्याचा सोबतचा म्हणतो, दादा मग काय करायचं? त्यावर तो म्हणतो, पोरीला गाडीतून काढा, आपण तिला घेऊन जाऊ. त्यावर तो म्हणतो की अहो पण दादा कसं न्यायचं, पोरगी तर ओरडू शकते ना. त्यावर तो दादा म्हणतो, नाही ओरडणार, रिक्षात घालू आणि घेऊन जाऊ, चला काढा तिला गाडीतून बाहेर काढा. त्याबरोबर मग आता ते लोक तीर्थाला गाडीतून बाहेर काढू लागतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्याची चिडचिड होत असते. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, हे सगळं जर त्या विक्रांतने केलं असेल ना खरोखर, तर सोडणार नाही आहे मी त्याला, खरंच सोडणार नाही आहे, बघ मी त्याचं काय करतो ते. खरंच त्यावेळी ऊर्जा म्हणत असते, शौर्य, हो करू आपण, त्याचं काय करायचं आहे ते कर, पण त्याआधी आपण तिथे पोहोचूया, तीर्थाला आपल्या जवळ घेऊया. त्याबरोबर नंतर शौर्य म्हणतो, एक मिनिट ऊर्जा, तुला आठवतंय का मध्यंतरी तीर्थाने सांगितलं होतं की कोणीतरी एक मुलगा आहे जो तिला खूप त्रास देतोय, फोन वगैरे करतोय सतत. तो मुलगा कशावरून नसेल हा, कशावरून? हा खरोखर फक्त विक्रांतच असेल. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य, कारण तो मुलगा हा नाही आहे हे मला सुद्धा वाटतंय. कारण तुला आठवतंय का, अरे तो मुलगा एक नंबरचा भित्रा होता. अरे हा जर तो मुलगा असताना तर आपल्याला ताबडतोब कळलं असतं, पण तो मुलगा तू दम दिलास तेव्हाच फोन वगैरे करायचा बंद झाला. ह्याचा अर्थ हा विक्रांतच आहे. विक्रांतच एवढी हिंमत करू शकतो. पण मला एक कळत नाही आहे, तीर्थाला किडनॅप करून विक्रांत आपल्याकडून पैसे तर मागणार नाही, मग त्याने कशासाठी केलं असेल तीर्थाचं किडनॅपिंग? लग्न? शौर्य लग्न करण्यासाठी त्याने तीर्थाला किडनॅप केलं असेल. तर दुसऱ्या बाजूला इकडे विक्रांत म्हणत असतो की जा तयारी करा हिची, आणि जर थोडी जरी हिने फडफड केली ना लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या वेळी, तर थेट
थेट गोळी घालून संपून टाकणार आहे मी हिला. आता हे ऐकून तर तीर्था आणखीनच जास्त पार घाबरून गेलेली असते. त्याबरोबर ऊर्जा शौर्याला म्हणते, हो शौर्य, मला वाटतंय की हे सगळं त्या विक्रांतने तीर्थाबरोबर लग्न करण्यासाठीच केलेलं आहे. शौर्य, आपल्याला लवकरात लवकर घाई केली पाहिजे, आपल्याला तीर्थाला गाठलं पाहिजे, नाहीतर काहीही घडेल शौर्य, आपल्याला सगळं थांबवायला हवं, लवकर चल. त्यावेळी शौर्यसुद्धा म्हणतो, हो ऊर्जा, काळजी करू नकोस, आपण काही वाईट होऊ द्यायचं नाही आहे, चल. आणि ते दोघं नवरा बायको निघालेले असतात.